यांनी देखील आपलं हित जाणलं, अभ्यास केला, कष्ट केलं आणि आज ते देखील आरोग्य अधिकारी म्हणून काम करत आहेत. म्हणजे आपल्या गावामध्ये बरेच जण मोठमोठ्या पदावरती गेलेले, प्रत्येकाने आपले हित जाणलेले. परंतु जे काही मला नाव माहिती मी त्या या ठिकाणी घेतले. बऱ्याच जणांनी आपले हित साधले, संतांनी देखील, मोठमोठ्या भक्तांनी देखील. आणि आज या ठिकाणी म्हणायचं झालं तर मला सांगा बरं, आपल्या या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी कोण येत? कोण येत? वा, टाळ्या वाजवा. आपण त्यांचं नाव घेतो का? आमच्या गावाजवळच मोरी गाव, त्यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं. आता पण मी बऱ्याचदा गेले ऑफिसला आणि कीर्तन देखील त्यांनी ऐकलेले. अहो, मोहरी गावामध्ये असताना त्यांचे आई वडील ऊस तोडायला जायचे. ते डोंगरावरती गुरे चारायला म्हणून 2 पुस्तकं घेऊन जायचे. इथं गुरं चारताय त्यांनी इथं अभ्यास करा. किती कष्ट म्हणायचं. काबाड कष्ट. रात्री जरी दिव्याच्या उजेडावरती त्यांनी अभ्यास केला आणि मग ते तहसीलदार झाले. तेवढ्या वेळेस थांबले नाही, जिल्हा पुरवठा अधिकारी झाले आणि आज आपल्या अहिल्यानगरचे निवासी म्हणून ते उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतायत. हे कशामुळे झालं? त्यांनी आपलं हित जाणलं. आपल्या हिता जवाचे जागा, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. त्यांनी आपलं हित जाणलं आणि म्हणून आज त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा आपण नाव घेतो. अहो, आज या महाराष्ट्रामध्ये कितीतरी